नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाशी मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाशी मध्ये आज आपण शेअर मार्केट आणि आर्थिक साक्षरता, विशाल आर्थिक प्रगती, आजच्या काळाची गरज याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रवींद्र भारती सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. रवींद्र सर भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. एका कर्जबाजारी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन देखील त्यांनी खूप कमी वयामध्ये शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि हे सिद्ध करून दाखवलंय की एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केट या क्षेत्रात चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतो. संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या 250हून अधिक फ्रँचायझी आहेत. त्यांच्याबद्दल खरं तर सांगावं तितकं कमीच आहे. अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण शेअर मार्केट विषयी अधिक माहिती घेणार आहोत. तर शेअर मार्केट आणि आर्थिक साक्षरता, विशाल आर्थिक प्रगतीसाठी ही आजच्या काळाची गरज आहे आणि ही गरज खरं तर तुम्ही ओळखली आणि म्हणूनच शेअर मार्केट मधला तुमचा हा संपूर्ण यशस्वी प्रवास म्हणायला हरकत नाही. काय सांगाल? येस मॅडम, शेअर मार्केटचं आपण जर पाहिलं की शेअर मार्केट आणि आर्थिक साक्षरता ही आजच्या काळासाठी काळाची गरज काय, आपण आज तो विषय मी महत्त्वाचा निवडला आणि त्याच्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर आर्थिक प्रगतीसाठी आपण आर्थिक साक्षरता म्हणजे नेमकं काय हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी या ठिकाणी आहे. तर आर्थिक साक्षरता म्हणजे काय, कारण आज आपण बघतो की आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसे कमवतोय. कुणी जॉब करतंय, कुणी बिझनेस करतंय, कुणी कोणाचा व्यवसाय आहे वेगवेगळा, बरोबर ना. प्रत्येक महिन्याला आपण दर महिन्याला आपण पैसे तर कमवतोय, पण तो पैसा वाढवायचा कसा हे बऱ्याच लोकांना त्याचं नॉलेज नाहीये. तर आर्थिक साक्षरता ह्यासाठीच गरजेची आहे की आपण कमवणारा पैसा, आपण जर पाहिलं नॉर्मली जनरली एखादा व्यक्ती जर त्याला 50,000 1,00,000 तो अर्निंग कमवतोय असं आपण एक्झाम्पल पकडू आणि तो व्यक्ती जर त्याच्या करिअरमध्ये 30-40 वर्षाचं प्रत्येकाचं जॉबचं बिझनेसचं करिअर असतं, तर तो 50,000 1,00,000 कमवणारा व्यक्ती जर त्याच्या कष्टामधून मेहनतीमधून जर तो त्याच्या 30-40 वर्षाच्या करिअरमध्ये जर तो 10 कोटी कमवणार असेल आणि दुसरा व्यक्ती जर त्याने प्रॉपर, कारण काय करतो आपण जर पाहिलं तर आपले लोक काय करतात की पैसा येतोय तर तो कुठेतरी बँकांमध्ये एफडी करायची, 5-10 लाखांची एफडी झाली की मग कुठेतरी त्याचा फ्लॅट घ्यायचा, त्याच्यावरती डाऊन पेमेंट करून आणि त्याचा एक फ्लॅट नील झाला की दुसरा फ्लॅट घ्यायचा, दुसरा फ्लॅट नील झाला की तिसरा फ्लॅट घ्यायचा आणि त्याच्यानंतर कुठेतरी जमिनीचा प्लॉट घ्यायचा किंवा मग सोनं घ्यायचं, 1-2 मुलांचं शिक्षण, लग्न आणि त्याच्यानंतर 10-5-50 लाखाची एफडी. हिथंच त्याचा म्हणजे काय होतं, त्याचं रिटायरमेंट होऊन जाते तोपर्यंत. आणि असं व्यक्ती आयुष्यामध्ये काय करू शकतो, एक 2-4 फ्लॅट नील करू शकतो, एक म्हणजे टोटल एक 5-50 लाखाची एफडी म्हणजे 10 कोटीची त्याची 5-10 कोटीची संपत्ती बनते टोटल त्याच्या करिअरमध्ये. पण हे जर आपण जर प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग घेतलं, प्रॉपर प्रशिक्षण घेतलं आणि पैसा सायंटिफिकली म्हणजे एक काय म्हणतात त्याला, एक सायंटिफिकली आपण जर पाहिलं की आपलं वय किती आहे, आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. कारण आपण कसं करतो, काही हेल्थचा प्रॉब्लेम आला की आपण डॉक्टरांकडे जातो, पण पैशांच्या बाबतीत आपल्या इंडियामध्ये खूप सेन्सिटिव्ह विषय, पैशांबद्दल बोलायला असं ओपनली बोललं जात नाही. तर आर्थिक साक्षरता, पैशांबद्दलचं नॉलेज हे शाळेपासूनच आपण शिकायला पाहिजे. तर मला या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण जर प्रोफेशनली केलं की बाबा माझं वय जर समजा 30 आहे तर मी 70% इक्विटीमध्ये म्हणजे शेअर्समध्ये माझी संपत्ती पाहिजे, माझी 10% ह्याच्यामध्ये पाहिजे, फिक्स एफडी मध्ये पाहिजे, माझं 5% गोल्डमध्ये पाहिजे. जगातल्या श्रीमंत लोकांची संपत्तीचं बास्केट कसं आहे, त्यांची पर्सेंटेज कशामध्ये किती आहे. आपण ऐकलंय का कधी असं की वॉरन बफेटने 10 लाख एकर जमीन घेतली किंवा आपल्या मुकेश अंबानींनी 500 टन सोनं घेतलं, बरं का नाही, किंवा बिल गेट्सने 10,000 फ्लॅट घेतले, 5,000 फ्लॅट घेतले. आपण ऐकलंय का कसे असं. पण तुम्ही हे नक्की ऐकलं असेल की फेसबुकने जिओचे शेअर्स घेतले, ह्यांचे शेअर्स घेतले, ह्या कंपनीमध्ये स्टेक घेतला, त्या कंपनीमध्ये स्टेक घेतला. मग तुम्ही विचार करा ह्याबद्दल आपण कधी सिरियस आहेच का, फक्त बातम्या ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या. ह्याच्यामध्ये खोलात गेलं पाहिजे आपण, हे लोक शेअर्समध्ये काय इन्व्हेस्टमेंट करतात, कारण त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये रिटर्न्स आहेत. तर आर्थिक साक्षरता म्हणजे काय की त्या पट्टीमध्ये आपण काही, जेवढं आपलं वय 100 वजा आपलं वय, तेवढे पैसे आपले इक्विटीमध्ये पाहिजे, शेअर्समध्ये पाहिजे. आणि असं जर आपण केलं तर जे आपण 5-10 कोटी कमवणार होतो आपल्या करिअरमध्ये, तर ती आपली संपत्ती 50-100 कोटीपर्यंत कमीत कमी नक्कीच जाईल, 500-1000 कोटी सुद्धा जाईल. मित्रांनो, मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय, शेअर मार्केटमधून ज्या लोकांनी मोठी संपत्ती कमवली, पूर्ण जगभरामध्ये 1,00,000 लोकांपेक्षा जास्त लोक अशी आहेत की ज्यांची 5,000 कोटीपेक्षा मोठी संपत्ती फक्त शेअर मार्केटच्या गुंतवणुकीमधून आहे. पण आपल्याला त्या गोष्टीवरती थोडंसं आपल्याला स्वतःला बिलीव्ह करावं लागेल, स्वतःला टार्गेट सेट करावं लागेल की मला तिथं जायचंय आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. अगदीच. मग आर्थिक साक्षरता म्हणजे मग नेमकं काय? आर्थिक साक्षरता म्हणजे काय, तर आपल्या एज प्रमाणे आपल्या पैशांचं बास्केटिंग करायचं, एक प्रोफेशनल कडनं आपले पैसा मॅनेज करून घ्यायचा. बरं, प्रत्येक गोष्टीला काय अशी मोठी फीज नसते, पण आपण
थोडंसं म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जायचं की बाबा माझा पैसा आहे ना मला प्रोफेशनलकडनं मॅनेज करून घ्यायचा आहे, प्रोफेशनल पद्धतीने मला पैसा वाढवायचा आहे. तर त्या पैशाचं प्रोफेशनल नेमकं काय आहे, कशा पद्धतीने मला त्याचं नेमकं सायन्स काय आहे पैसा ग्रो करण्याचं, तर ते थोडंसं नॉलेज घेऊन आपण त्या पद्धतीने आपण ऍक्ट केलं पाहिजे. आर्थिक साक्षरता म्हणजे काय, तर आपल्याला एक गोल सेट करायचं आहे. म्हणजे मी जसं गोल सेट केलं होतं की माझा 100 कोटीचा पोर्टफोलिओ वयाच्या 30 वयापर्यंत पाहिजे, पण थोडंसं 1-2 वर्ष लेट झालं, बरं का नाही. तर आपल्याला गोल सेट करायचा. आता माझा नेक्स्ट गोल आहे की 2025 ला 2000 कोटीचा आयपीओ लॉन्च करायचा आपल्या संस्थेचा, कंपनीचा, बरोबर का नाही. आयपीओ म्हणजे कसं, आणि आणखीन त्याच्या पुढचा नेक्स्ट टार्गेट म्हणजे जसं वॉरन बफेटची बर्कशायर हाथवे, तशी मी इंडियामध्ये एक मोठी कंपनी उभी करू इच्छित आहे वेल्थ मॅनेजमेंट सेक्टरमधले. तर प्रत्येकाने आपलं गोल ठरवायचं की बाबा आपलं वय 30 आहे तर मला बाबा 5 कोटी करायचे आहेत. आता माझं वय जर 40 आहे, मला 2 वर्षामध्ये मला 1 कोटी माझी कमीत कमी किंवा 10 लाख 50 लाख जे काय प्रत्येकाचं आहे, किंवा मी रिटायरमेंट होताना मी 100 कोटीने रिटायर होणार, असं काहीतरी एक गोल सेट करायचं. कारण गोल सेट करेपर्यंत आपण एकदा माइंडला ऍक्शन दिली की मला हे माझं गोल आहे, ते गोल सेट केल्यानंतर मग आपला माइंड बरोबर त्याच्यानंतर मग कसं होणार, मला जर 1 लाख पगार आहे, माझा तर 50,000 पगार आहे, मग मला 100 कोटी रिटायर व्हायचंय, तर मला काय केलं पाहिजे, मग आपला माइंड काय करणार, त्याचे अँसर शोधायला प्रयत्न करणार. कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये, मला हेच सांगायचंय. तर माइंड आपल्याला अँसर शोधायला प्रयत्न करणार आणि त्याचे अँसर्स तुम्ही ऑटोमॅटिक ते शिकणार, तुम्ही ते ऑटोमॅटिक ऍक्शन घेणार. कारण मी स्वतःवरून एक्झाम्पल घेतो की काहीच नव्हतं, फक्त टार्गेट माझे नेहमी प्रत्येकाला माझ्या कपाटाला चेक लावलेले असतात, माझ्या भिंतीला टार्गेट लावलेले असतात, ते ऑटोमॅटिक कसं होतं ते होऊन जातं आपल्याकडनं, ते सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे हे खूप मोठं रहस्य आहे. सिंपल गोष्ट आहे पण खूप सोपी गोष्ट आहे. आणि जगामध्ये जे श्रीमंत लोक झालेले आहेत, कुणी असं वेगळं एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये, खूप साधे लोक आहेत, फक्त ते लोक बिलीव्ह ठेवतात आणि ऍक्शन घेतात. तर मला हेच सांगायचंय, शेअर मार्केट हे त्यासाठी आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि त्याबद्दल मी आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी, आपला हा प्रोग्राम झाल्यानंतर आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती या सगळ्यांनी आता लगेच मोबाईलमध्ये युट्यूब चालू करा, सर्चमध्ये टाईप करा भारतीय शेअर मार्केट मराठी, आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यावर आता माझा लगेच प्रोग्राम सुरू झाल्यानंतर शेअर मार्केटचा 1 ते 1.5 तासांचा फ्री सेमिनार आहे. त्याच्यामध्ये मी आणखीन डिटेलमध्ये तुम्हाला कुठले शेअर्स घ्यायचे, कशा पद्धतीने मार्केटमध्ये सुरुवात करायची, हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. अगदीच. तर सरांनी आता सांगितल्याप्रमाणे भारतीय शेअर मार्केट मराठी या सरांच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि त्यानंतर फ्री सेमिनार देखील होणार आहे, तेही अजिबात मिस करू नका. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या सेमिनारच्या माध्यमातून देखील तुम्हाला नक्कीच कळू शकतात. सर, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर अनेक आर्थिक फायदे आपल्याला होतात, मात्र ते फायदे ओळखणं तितकंच महत्त्वाचं आहे. या फायद्यांविषयी काय सांगेल? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपण, मी तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की शेअर म्हणजे काय, तर आपण कंपनीचा मालकी हक्क विकत घेतो. मग कुठल्याही धंद्याच्या मालकाला काय फायदे होतात, तर त्या धंद्याची व्हॅल्युएशन वाढतं. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे शेअर्स घेतो तर शेअरचा फायदा काय होतो, आपल्या घेतलेल्या शेअरचे रेट वाढतात. म्हणजे बघा, ज्याने एमआरएफ 100 रुपयाला घेतला त्याने आज त्याला किती पटीमध्ये, आज 1 लाख रुपये त्याचं जवळपास आसपास प्राइस चाललेली आहे. ज्याने 1000 रुपये घेतला त्यालाही कितीतरी पटीमध्ये रिटर्न मिळाले. तर आपलं जे कॅपिटल ॲप्रिसिएशन होतं आपल्या घेतलेल्या, म्हणजे आपल्या 5 लाखाचे 10 लाखाचे 5 लाखाचे 50 लाख होतात, 10 लाखाचे, काही वेळ झाल्यानंतर आपले काय होतात, पैसे वाढत जातात. तो सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे कॅपिटल ॲप्रिसिएशन. आपण जे लावलेलं भांडवल आहे, आपण जी लावलेली गुंतवणूक आहे, त्याच्यामध्ये रेट वाढला त्या पटीमध्ये शेअरच्या त्याच्यामध्ये काय होते, वाढत होत असते. तो एक फर्स्ट. दुसरा मेजर बेनिफिट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा तो म्हणजे डिव्हिडंड, नफ्यामध्ये हिस्सा. शेअर होल्डर हा कंपनीचा मालक आहे, तर मग तो नफ्यामध्येही तो मालक आहे, तर त्याला नफ्यामध्ये प्रॉफिटमध्ये हिस्सा ॲज अ डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये त्याला मिळतो. त्याच्यानंतर त्याला बोनस शेअर्स देखील मिळतात, त्याला शेअर स्प्लिट झाल्यानंतरही फायदा होतो. तर अशा अनेक प्रकारचे फायदे शेअर खरेदी केल्यानंतर आपल्याला मिळत असतात. अगदीच. तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कशा प्रकारे फायदा होतो आणि अनेक फायदे आहेत हे तुम्ही सांगितलेच. असाच फायदा झालेला तुमचाच एक स्टुडंट आहे, तर आपण त्यांची देखील प्रतिक्रिया पाहूयात. नमस्कार, मी सुमित टेळेकर. मी 2019 सालापासून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, फुल टाइम ट्रेडिंग करतो. आता मी 2019 साली काय केलं, बेसिक शेअर मार्केट एक कोर्स होता तो जॉईन केला. पण ते पूर्ण केल्यानंतर मी ट्रेडिंग वगैरे सुरू केलं. पण सुरुवातीला कधी कधी प्रॉफिट व्हायचा, पण लॉस त्याच्या 3 पट व्हायचा. मग मी काय करायचो, यूट्यूबला आहे ना की नवीन नवीन ट्रेडिंग आपले इंडिकेटर स्ट्रॅटर्जी असतात की ही स्ट्रॅटर्जी फॉलो करा, तो इंडिकेटर फॉलो करा. मी आपलं बघत राहायचो यूट्यूबला की बाबा चला प्रॉफिट होईल 4-2 रुपयाचा, जरा नवीन नवीन शिकल्यावर मी तसं बघत बसायचो. तर मला एकदा चॅनल रिकमेंडेशनमध्ये आपलं भारतीय शेअर मार्केट मराठी नावाचा चॅनल ते सापडला. तर मी ते काहीतरी सोमवार ते गुरुवार लेक्चर असतं त्यांचा 8 ते 8:30. मी आपलं लेक्चर वगैरे बघायचो रेग्युलर. आणि त्याच्यात भारती सरांनी कम्युनिटी मार्केट वगैरे या बाबतीत जरा आहे ना इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे त्यांनी त्याच्यात सांगितलं की हे इंडिकेटर फॉलो करायचा, कॅन्डल नवीन नवीन
आपलं स्ट्रॅटर्जी असतात ते सांगितलं मला, म्हणजे चांगलं वाटायला इंटरेस्टिंग. आणि त्याच्यात त्यांचा एक मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट कोर्स होता आहे. तर म्हणलं आता इतकं लॉस होतो सारखं हे होतंय, तर म्हणलं एकदा कोर्स पूर्णच करा प्रोफेशनली. आणि कोर्स वगैरे पूर्ण केला. त्याच्यात त्यांनी टेक्निकल ॲनालिसिस, सगळे इंडिकेटर्स, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी ज्या काय बारीक सारीक डीपमध्ये शिकवलं नव्हतं ज्या पहिल्या कोर्समध्ये, हे सगळं काही शिकवलं. आणि जरी मला काय ट्रेनिंगमध्ये काय प्रॉब्लेम आला तरी ते त्यांचं एक कस्टमर सपोर्टचे सेंटर आहे, कॉल सेंटर. तर मी 11:30 संध्याकाळचं म्हणजे एनी टाईम कॉल करून ते माझी क्वेरी काय असेल इश्यू ते सॉल्व्ह करायचे. तर कमोडिटी मार्केटमध्ये मी ना आता 2019 मध्ये मी कोर्स केला यांच्याकडे भारतीय शेअर मार्केटमध्ये. तर त्यानंतर म्हणजे बऱ्याच अशा बारीक सारी गोष्टी सर्व काही मला कळून गेल्या. आता मला कॉपरमध्ये मी ट्रेडिंग करतो, रेग्युलर एकच स्क्रिप्ट फॉलो करतो कॉपरमध्ये. तर त्यामध्ये मला 20 ते 25% रिटर्न्स इझिली भेटतात महिन्याला. स्टॉप लॉस वगैरे फॉलो करतो, चांगल्यापैकी यश आहे शेअर मार्केटच्या याच्यात. तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कशा प्रकारे त्यांनी आपली आर्थिक प्रगती साधली हे आपण पाहिलेलंच आहे. सर, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये देखील बराच फरक आहे, अनेकांना तो कळत नाही. त्या फरकाविषयी काय सांगाल? ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, मला ज्यावेळेस सुरुवात करतो ना आपण त्यावेळेस आपल्याला ठरवायचं की मला ट्रेडर बनायचं का इन्व्हेस्टमेंट बनायचं आहे. तर ट्रेडिंग म्हणजे काय, तर शॉर्ट टर्म मध्ये दररोज घ्यायचं विकायचं त्याला म्हणायचं ट्रेडिंग. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, जसं आपण फ्लॅट घेतोय, जमीन घेतोय, तसं लॉंग टर्म साठी आपण शेअर घेऊन ठेवणे, तर त्याला म्हणायचं इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंट हे लॉंग टर्म साठी असतं, मोठी वेल्थ, मोठी संपत्ती क्रिएट करण्यासाठी इन्व्हेस्टमेंटचा फायदा होतो. आणि ट्रेडिंग म्हणजे काय, तर ट्रेडिंग म्हणजे शॉर्ट टर्म. दर महिन्याला ट्रेडिंग मधून आपण प्रॉफिट करून आपण चांगला आपल्या जॉब सोबत, बिझनेस सोबत ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण एक दर महिन्याला एक इन्कम कमवू शकतो. तर ट्रेडिंग हे शॉर्ट टर्म साठी आणि इन्व्हेस्टमेंट हे लॉंग टर्म मोठी संपत्ती क्रिएट करण्यासाठी. आणि मला असं वाटतं की आपण दोन्ही केलं पाहिजे. सुरुवात करताना आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पासून सुरुवात केली पाहिजे. आणि जसं आपलं एक्सपर्टीज वाढतात, जसं आपला अनुभव वाढतो, तसं आपण दर महिन्याला ट्रेडिंग मधून देखील चांगला प्रॉफिट कमवू शकतो. आणि त्यासाठी आपला जो सेमिनार सुरू होतोय आता भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती, त्याच्यावरती आपण आता आणखीन डिटेलमध्ये भेटूयात आणि डिटेलमध्ये बोलूयात. सेमिनार सोबतच तुम्हाला शेअर मार्केट विषयी जर आणखीनही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर सरांचा नंबर आहे, तुम्ही या नंबरला मिस्ड कॉल देऊ शकतात आणि त्यानंतर शेअर मार्केट विषयी अधिक माहिती देखील मिळवू शकतात. अतिशय महत्त्वाच्या विषयावर सर आपल्याला मार्गदर्शन करतात आहे. आणखीनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपण सरांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शेअर मार्केट आणि आर्थिक साक्षरता, विशाल आर्थिक प्रगतीसाठी काळाची गरज याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत रवींद्र भारती सर. सर, पुन्हा एकदा आपलं कार्यक्रमात स्वागत करते. सर, जसं तुम्ही सांगितलं आपलं युट्यूब चॅनल आहे ज्यावरती सोमवार ते गुरुवार रात्री 8 ते 8:30 तुम्ही मोफत प्रशिक्षण देत असतात आणि अनेकांना शेअर मार्केट विषयी तुम्ही नॉलेज देत असतात. तर नेमका हा संपूर्ण उपक्रम कसा चालतो? सगळ्यात महत्त्वाचं प्रेक्षकांना मी या ठिकाणी सांगेल की आता जो मी मुद्दा सांगतोय तो नोट डाऊन करून ठेवा. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी. आपला जो युट्यूब चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी, या युट्यूब चॅनलवरती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री 8 ते 8:30 शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज नवीन विषय असतो. तर माझ्या ह्या शेअर मार्केटच्या फ्री ट्रेनिंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक विथ फॅमिली हे ट्रेनिंग अटेंड करतात. लोक वही घेऊन, पेन घेऊन लोक बसतात आणि नोट्स काढत असतात. तर मला हेच सांगायचं तुम्हाला, शेअर मार्केट तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर आपला तो कंटिन्युअसली चालणारा जो मोफत प्रशिक्षणाचा जो प्रोग्राम आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती भारतीय शेअर मार्केट मराठी, सोमवार ते गुरुवार रात्री 8 ते 8:30 आपण नवीन नवीन विषयावरती आपण ट्रेनिंग घेणार आहोत. अगदीच सर. त्याचबरोबर गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतात, मात्र इतर प्रकारची गुंतवणूक आणि शेअर मार्केटमध्ये करण्यात येणारी गुंतवणूक यात देखील नेमका कसा फरक आहे? आता बाकीच्या ठिकाणी गुंतवणुकी आहेत. मी जसं म्हटलं तुम्हाला, आपण धोपट मार्गाने लोक गुंतवणूक तर करतायच. धोपट मार्गाने म्हणजे काय, तर पहिली गोष्ट म्हणजे बँकांमध्ये एफडी करणे. आता पूर्वी तरी एफडीला व्याज होतं, बँकांमध्ये 8, 9, 10% व्याज मिळायचं, पण आता ते 5-6% व्याज आलेलं आहे. म्हणजे बँकांमध्ये, आणि हे आणखीन कमी होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं अमेरिकेमध्ये, जपानमध्ये जर पाहिलं आपण तर व्याज दर आपल्याला बँकेत ठेवायला पैसे द्यावे लागतात. पैसे म्हणजे 0% व्याजदर. अमेरिकेमध्ये पाठीमागे 2% होता, आता 50 पैशावरती, अर्ध्या टक्क्यावरती व्याजदर आले. हीच परिस्थिती आपल्या भारतामध्ये देखील होणार आहे. मित्रांनो, बँकांमध्ये पैसे ठेवणं आता आपल्यासाठी तेवढं फायदेशीर नाहीये. दुसरी गोष्ट, गोल्डमध्ये वगैरे जर पाहिलं तर आपल्याला 5-7 ते 5 to 7% आपल्याला गोल्डमध्ये रिटर्न मिळतात. रिअल एस्टेटमध्ये आपल्याला 5 ते 7% रिटर्न आपल्याला लॉंग टर्म मध्ये मिळतात. पण त्याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं आपण तर ह्या सगळ्या ऍसेट क्लास आहेत, तर महागाई तेवढीच वाढते. आपण जर पाहिलं की बँकेमध्ये 5
5% मिळत आहेत आणि महागाई 5% मिळते. एखादी गोष्ट आज 100 रुपयाला मिळते, पुढच्या वर्षी ती महागाईमुळे 105 रुपयाला मिळणार आहे आणि आपले बँकेमध्ये देखील 105 रुपयेच होत आहेत. म्हणजे आपल्या हातामध्ये नेट शून्यावर प्रॉफिट होतोय. का तर बँकेत वाढले 5 रुपये पण महागाई वाढली 5 रुपये, नेट प्रॉफिट किती झाला तर 0. त्याच्यामुळे आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर काय होतं, आपल्याला इन्फ्लेशन जी महागाई आहे त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतात आणि नेट प्रॉफिट आपल्या हातामध्ये मिळतो, ग्रोथ आपल्याला मिळते. कारण आपण पाहतोय लोकांचे सॅलरीज तर वाढतायत पण महिन्याच्या शेवटी पैसे कमीच पडत आहेत. कशामुळे हे होत आहे तर महागाईमुळे. आज जी गोष्ट आपण मुलांची शिक्षण, आज तुमचं आमचं ग्रॅज्युएशन अगदी 5-10 हजारामध्ये आपलं ग्रॅज्युएशन झालं, पण आज 1 KGच्या मुलांची जेवढं आत्ता आपल्याला 1ली ते 15वी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत जेवढे पैसे लागले तेवढी आज 1 KGची मुलाची फी आहे. तर सांगायचं तात्पर्य काय की इन्फ्लेशन म्हणजे महागाईला आपण हे केलं पाहिजे, बीट केलं पाहिजे आणि शेअर मार्केटमध्ये आपण दर वर्षाला 15, 20, 25, 30, 40% चांगल्या चांगल्या शेअर्समध्ये आपण जर गुंतवणूक केली तर रिटर्न्स आपण काढू शकतो आणि आपण इन्फ्लेशनला बीट करू शकतो. अगदीच. खरं तर तुम्ही प्रॉफिट बद्दल सांगतात आहे आणि खरं तर शेअर मार्केटमधूनच हे नॉलेज घेऊन प्रॉफिट मिळवणाऱ्या आणखीनही काही प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत, आपण त्या देखील पाहूयात. Hi, this is Devdatta Dive. I am a helicopter engineer by professions. I worked in Dubai, Muscat, and currently now in Saint Lucia. During my India visit in 2017, I come across a YouTube seminar on share markets by Professor Bharti. So I was hugely impressed. It was the technique of explaining the things by Bharti, Professor Bharti sir, was very, very simple and easy way. By that, so I just joined his regular classes. And then I was getting the good techniques from him how to invest the money in the share market. Professor Bharti has a very unique style of explaining the difficult thing in easy and simple way. Previously I used to think that share market business is not my cup of tea. But once I heard the seminar of Professor Bharti, my thinking process was completely changed. And I think it is very easy to do the share marketing for anyone. So right now I am doing a very good share market trading with a very good amount and I earned a quite good profit every day. नमस्कार, मी मनीषा झुरंगे. मी हाऊसवाईफ आहे, घरधंदाच पाहते, घरचंच काम पाहते. मी असंच मोबाईल चालताना सरांचं लाईव्ह सेमिनार पाहिलं, एक यूट्यूबला लिंक आली होती, त्याच्यावर माहिती मिळाली. सर क्लासमध्ये काय काय देतात त्याची माहिती सरांनी सांगितली होती. ती माहिती मी घेतल्यानंतर सरांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल केला, डिटेल्स घेतले आणि क्लास जॉईन केला. ते क्लासमध्ये सरांनी चांगले डिटेल्स दिले, चांगली माहिती मिळाली, सपोर्टही केला. महेश मेमाने सरही चांगले गायडन्स देतात, त्यांची सपोर्ट टीमही चांगली माहिती देते. क्लास कंप्लीट झाल्यानंतर मी स्वतःचंच एक अकाउंट ओपन केलं. त्या अकाउंटमध्ये घरच्यांनीही मला सपोर्ट केला. एक 40-50 हजार रुपये दिले ट्रेडिंग करण्यासाठी. मी सरांच्या गायडन्सने तर तोच गायडन्स वापरून ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली. मला चांगले रिटर्न्स मिळतात, चांगले कॉल्स देतात सर, चांगली माहितीही देतात, कुठे अडल्या चुकल्यावर रिस्पॉन्सही देतात, चांगला सपोर्ट करतात. महिन्याला एक 10,000 15,000 कमवते आता. त्यामुळे थँक्यू भारती सर. तर कशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून स्वतःची आर्थिक प्रगती साधता आलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे. सर, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही गोष्टींची देखील आवश्यकता असते, जसं की वय असेल, क्वालिफिकेशन असेल किंवा मग इन्व्हेस्टमेंट असेल, तर याविषयी काय सांगाल? येस. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की माझं शिक्षण कमी आहे किंवा मी किती अमाऊंटने सुरुवात केली पाहिजे किंवा काही लोकांना वाटतं माझं वय कमी आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की शेअर मार्केटमध्ये वयाची काय अट नाही. अगदी मायनर, नेहमी माझ्या मुलगा 9 वर्षाचा आहे, मुलगी 7, दोघांचंही डीमॅट अकाउंट आहे. तर मायनर व्यक्ती सुद्धा डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो, पॉकेट मनी लोक इन्व्हेस्ट करू शकतात. तर वयाची काहीच अट नाही. तर अगदी 90-95 वर्षाचा वृद्ध माणूस देखील मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून गुंतवणूक करू शकतो. शिक्षणाची अट नाहीये. माझ्याकडे असे स्टुडंट आहेत की जे अंगठा बहादूर आहेत, जे शेतकरी कुटुंबातले आहेत, पण आज फक्त रेट पाहून ट्रेडिंग खूप चांगल्या पद्धतीने ते मॅनेज करतात. ज्यांना व्हॉट्सअप ऑपरेट करता येतं अशा प्रत्येक व्यक्ती शेअर मार्केटचं मोबाईल ॲप व्यवस्थित सिंपल पद्धतीने हे करू शकतो. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट, सुरुवात किती पैशांपासून करायची हे लोकांना खूप प्रश्न असतात. तर काही काळजी करू नका. मार्केटमध्ये आपल्याकडे जेवढे पैसे आहेत, अगदी 500 रुपये 1000 रुपये तुम्ही दर महिन्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. अगदी 100 रुपयाचा एक शेअर सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये घेऊ शकता. त्याच्यामुळे डोक्यात काही शंका ठेवू नका, माझे पैसे जातील, भीती होईल, काय होईल. अगदी स्टॉप लॉस सुद्धा असतो मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये वयाची वगैरे किंवा अशा कुठल्याही प्रकारची अट नाहीये. प्रत्येक व्यक्ती मार्केटमध्ये आरामशीर इन्व्हेस्टमेंट करू शकतो.
अगदीच तुम्ही शेअर मार्केट विषयी इतकी महत्त्वाची माहिती देतात आहे. अर्थात प्रेक्षकांना प्रश्न आला असणार आहे की आम्ही डीमॅट अकाउंट तर ओपन केलेलं आहे, मात्र तुमची संस्था आम्हाला कशा प्रकारे नेमका सपोर्ट करते, Yes. तर या सपोर्ट सिस्टीम विषयी काय Yes, सांगाल? yes. आपल्याकडे भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना दररोज ट्रेडिंग करण्यासाठी इंट्राडेचे टार्गेट स्टॉप लॉस दिले जातात की आज कुठला शेअर घ्यायचा, त्याचा किती स्टॉप लॉस लावायचा, टार्गेट किती लावायचं. स्विंग ट्रेडिंगचे आपण हे देतो, कॉल्स देत असतो आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपवरती भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझा जो वैयक्तिक 16 कंपन्यांमध्ये माझे जे इन्व्हेस्टमेंट आहे त्या 16 कंपन्यांचा पोर्टफोलिओ आपल्या क्लायंट लोकांना डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर शेअर केला जातो आणि दर महिन्याला SIP करण्यासाठी 10 कंपन्यांचे शेअर्स आपल्या लोकांना दिले जातात, जेणेकरून दर महिन्याला आपली संपत्ती शेअर मार्केटमध्ये वाढली पाहिजे आणि दर महिन्याला आपल्या जॉबमधून बिझनेसमधून जो आपला काही पैसा शिल्लक राहतो तो आपल्याला शेअर्समध्ये दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करता आला पाहिजे. त्याचबरोबर मराठीमध्ये सपोर्ट असतो. काही अडचण आली तर तुम्ही आपल्या टीमला मराठीमध्ये विचारू शकता प्रश्न. काही तुमच्या अडचणी, टार्गेट बरोबर लागले का, स्टॉप लॉस बरोबर लागले का, माझा ट्रेड बरोबर आहे का, मी इथं बाय करतोय बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत का, हे तुम्ही क्रॉस चेक करू शकता. हे सगळे बेनिफिट भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला मिळतात. त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर आहे 7057101010 त्या नंबरवरती लगेच मिस कॉल द्या. आपलं प्रोग्राम संपल्यानंतर त्याच्यावरती डिटेलमध्ये कॉल करून माहिती घ्या. आणि जरी तुमचं दुसरीकडे डीमॅट अकाउंट असलं तरी एक भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या ॲडवायझरीचा फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो बेनिफिट घेता येईल. अगदीच. खरं तर शेअर मार्केटच्या माध्यमातून इतरांना देखील फायदा होण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टींचा सेटअप केलेला आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि शेअर मार्केट विषयी आम्हाला एवढी महत्त्वाची माहिती दिली. त्याचबरोबर गुरु किल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.